नमस्कार. मी डॉक्टर स्नेहा साथे. मी नोवा IVF फर्टिलिटी मुंबई इथे फर्टिलिटी कन्सल्टंट आहे. थायरॉईड ग्लँडचे महत्त्व आणि थायरॉईड डिस्फंक्शनमुळे होणाऱ्या आरोग्य समस्या याबद्दल अवेअरनेस किंवा जागरूकता वाढावी म्हणून हा महिना समर्पित केलेला आहे. थायरॉईड ग्लँड ही एक लहान फुलपाखरा एवढी मानेच्या पायथ्याशी असलेली ग्लँड आहे. थायरॉईड ग्लँडला रेग्युलेट करणाऱ्या ग्लँड्स आहेत हायपोथॅलॅमस आणि पिट्यूटरी. हायपोथॅलॅमस पिट्यूटरी ग्लँडचे नियमन करते आणि पिट्यूटरी इन टर्न थायरॉईड ग्लँडचे नियमन करते. पिट्यूटरी ग्लँड स्राव करते TSH म्हणजे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि TSH इन टर्न थायरॉईड ग्लँडमधून T3 आणि T4 हॉर्मोनचे स्राव करण्यास काम करते. भारतामध्ये थायरॉईड डिसऑर्डर्सचे प्रमाण पुष्कळ जास्त आहे. हायपोथायरॉइडिझम म्हणजे कमी थायरॉईड लेवल आणि हायपरथायरॉइडिझम म्हणजे वाढलेली थायरॉईड लेवल. हे दोन्ही हायपो आणि हायपरथायरॉइडिझमचे प्रॉब्लेम्स भारतामध्ये दिसतात. सुरुवातीच्या काळात थायरॉईड लेवल्स कमी जरी असल्या तरी काही सिम्पटम्स जाणवत नाहीत, पण पुष्कळ काळ जर ही कंडिशन ट्रीट केली नाही तर काही सिम्पटम्स डेव्हलप होऊ शकतात, जसे वाढते वजन किंवा कोल्ड इंटॉलरन्स किंवा ड्राय स्किन, ब्रिटल नेल्स, केस गळणे. पुष्कळ बायकांची पाळी इरेग्युलर होते, त्यांना गोळ्यांशिवाय पाळी येत नाही किंवा पाळी अगदी बंद होऊन जाते. पाळी बंद होण्याचे किंवा इरेग्युलर होण्याचे कारण असते इरेग्युलर ओव्ह्युलेशन किंवा ॲनओव्ह्युलेशन. म्हणून हायपोथायरॉइडिझममध्ये प्रजनन क्षमतेवर किंवा गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होतो. हायपरथायरॉइडिझम म्हणजे वाढलेले थायरॉईड हॉर्मोन्सचे प्रमाण. हायपरथायरॉइडिझम असलेल्या स्त्रियांना सुद्धा पाळी इरेग्युलर होऊ शकते. हायपरथायरॉइडिझमची सिम्पटम्स असतात रॅपिड पल्स रेट किंवा हीट इंटॉलरन्स किंवा अगदी वेगाने वेट लॉस होणे. हायपरथायरॉइडिझम असलेल्या प्रेग्नंट बायकांना प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, जशी प्रीटर्म लेबर, लो बर्थ वेट किंवा प्रेग्नन्सीच्या दरम्यान BP जास्त वाढणे. तर आपण आता पाहिलं की हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम दोघांमुळे फर्टिलिटी इश्यूज आणि प्रेग्नन्सी रिलेटेड इश्यूज होऊ शकतात. हायपोथायरॉइडिझम समजा अर्ली प्रेग्नन्सीमध्ये किंवा कन्सेप्शनच्या वेळेस थायरॉईड लेवल्स खूप कमी असले तर बाळाच्या मेंदूच्या डेव्हलपमेंटमध्ये पण परिणाम होऊ शकतो. चांगली गोष्ट ही आहे की थायरॉईड प्रॉब्लेम्सचे निदान करणे अगदी सोपे आहे. एक सिम्पल ब्लड टेस्ट TSH, ह्या TSH लेवलने हायपोथायरॉइडिझम आहे का हायपरथायरॉइडिझम आहे हे कळून येते. TSH लेवल अबनॉर्मल असली तर आणखीन पुढच्या टेस्ट केले जातात, जसे T3 लेवल्स, T4 लेवल्स किंवा थायरॉईड अँटीबॉडीज. ह्या टेस्टचे रिपोर्ट्स आल्यानंतर मग तुम्हाला डॉक्टर व्यवस्थित सल्ला देऊ शकतात की तुम्ही आहारामध्ये काही बदल करावा का, काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स ॲड करावे का किंवा काही गोळ्या औषधांची गरज आहे का. त्यामुळे थायरॉईड डिसऑर्डर्स भारतामध्ये कॉमन असूनही त्यांचे निदान आणि त्यांची ट्रीटमेंट ही काही कठीण गोष्ट नाही.